नमस्कार. महाराष्ट्रातील सर्व महिला आणि सर्व कुटुंब प्रमुखांना महत्त्वाची बातमी. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये 12 बदल सरकारने केले आहेत. ते बदल अतिशय महत्त्वाचे आहेत. आपण सविस्तर त्या बदलांविषयी माहिती जाणून घेऊया. हे बदल झाल्यामुळे सध्या महिलांना खूप मोठा फायदा होणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कळतील की नेमके कोणते बदल झाले आहेत. आपण सविस्तर जाणून घेऊया. अधिसूचनेत काय? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे आणि सुलभतेने व्हावी याबाबत या योजनेच्या अटीत आता नव्याने सुधारणा करण्यात आल्या आहेत. 13 जुलै रोजी मंत्रिमंडळाची म्हणजे आजच बैठक पार पडली. माझी लाडकी बहीण योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. 5 निर्णयात लाईव्ह फोटोसंदर्भात मोठा बदल करण्यात आला आहे. आता आपण सविस्तर निर्णय बघूया कोणते 5 महत्त्वाचे बदल केलेत ते. मित्रांनो, यामध्ये नव्या शासन निर्णयाच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरणे सोपे व्हावे यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाअंतर्गत आता योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेच्या फोटोचा फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. म्हणजेच आता महिलांना फॉर्म भरताना आता स्वतःचा लाईव्ह फोटो देण्याची गरज भासणार नाही. म्हणजे अतिशय हा चांगला बदल आहे. महिलांना ऑनलाईन फॉर्म भरताना तिथे प्रत्यक्ष उपलब्ध राहायची गरज राहणार नाही, तिथे प्रत्यक्ष हजर राहण्याची गरज राहणार नाही. हा शासनाचा महत्त्वाचा बदल आपल्याला या ठिकाणी दिसून येतोय. त्यामुळे ही महिलांसाठी खूप महत्त्वाची बातमी आहे. त्यामुळे महिलांनी आता तिथे फॉर्म भरताना उपस्थित राहू नये. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा बदल, नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे नाव रेशन कार्डवर लगेच लावणे शक्य होत नाही. त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यामुळे जर एखाद्याचं लग्न आता झालं असेल महिलेचं, तर त्या महिलेला लगेच तुम्हाला रेशन कार्डला नाव लावता येत नसेल तर आपल्या पतीचं रेशन कार्ड उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे. खूप महत्त्वाचा बदल आहे मित्रांनो. परराज्यात जन्म झालेल्या व ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्यास असणाऱ्या महिलांसाठी महत्त्वाचा बदल पुढचा आहे. असेल त्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येते. म्हणजे बाहेरील राज्यातील महिलेने जर आपल्या महाराष्ट्रामधील पुरुषांशी लग्न केलं असेल तर त्या पुरुषाचा शाळा सोडल्याचा दाखला, जन्मदाखला ग्राह्य धरण्यात येईल. याशिवाय महिलेच्या पतीचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड व 15 वर्षापूर्वीचे मतदान कार्ड देखील ग्राह्य धरण्यात यावे, असा शासनाने आज खूप महत्त्वाचा बदल केला आहे. त्यामुळे जर पतीचं रेशन कार्ड असेल किंवा पतीचं मतदान कार्ड असेल 15 वर्षापूर्वीचं, त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे. पुढचा महत्त्वाचा बदल आहे, सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते ग्राह्य धरण्यात यावे. हा खूप मोठा बदल आहे. पोस्टाचं बँक खाते देखील इथे ग्राह्य धरण्यात येईल. सदर योजनेअंतर्गत नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, NULM यांचे समूह संघटक, मदत कक्षप्रमुख, मिशन मॅनेजर, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र यांना पात्र महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात येत आहे. म्हणजे शासन सध्या त्या लोकांना नियोजित ठिकाणी सर्व महिलांचे फॉर्म भरण्यासाठी शासन त्यांना अधिकृत करत आहे. तिथे जाऊन फॉर्म भरण्याची आपली गरज नाही, सरकार ते फॉर्म भरून घेणार आहे. महत्त्वाचा शेवटचा बदल म्हणजे 31 जुलैपर्यंत अर्ज करणार येणार होते. आता मात्र मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी पहिले अर्ज करण्याची मुदत 1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती. त्यानंतर यात सुधारणा करण्यात आली असून 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करण्यात येणार आहेत. म्हणजे 31 तारीख वाढवली आहे. तर लाभार्थी महिलांना 1 जुलै 2024 पासून दरमहा 1500 आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. म्हणजे जुलै महिन्यापासूनच हे पैसे मिळतील. ऑगस्ट महिन्याच्या 15 तारखेला पहिला हप्ता येईल आणि तुमची लास्ट तारीख असणार आहे
31 ऑगस्टपर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहेत. ही सर्वांसाठी खूप महत्त्वाचा बदल आहे. मित्रांनो, अशाच नवनवीन शासनाच्या योजनांसाठी नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेलं बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.